आताच वैशालींनी माझ्याबद्दल लिहिलं आहे, पण मला तरी वाटत नाही असं आहे म्हणून तिने जास्तीच लावलेलं आहे. आता आपण या बाजूने करू सुरुवात. 2 नंबरवर संध्याकाळी आहे. ती मध्ये जाऊ किंवा इथे जाऊ. शोभाबाई कुठे गेली वा? इतक्या दिवसापासून सकाळपासून तुला शोधून राहिली ना मी. माबाई कुठे उलटली होती तू? मला सांग. तू आम्हाला काल काय म्हणलं? तू माझ्या घरी ये, आपण दोघी मिळून भिसीला जाऊ. मी तुझ्या घरी नट्टा पट्टा करून आली आणि तू काय हे म्हणजे असं झालं भरोशाची तांब्या घेऊन बैस. माबाई साऱ्या गावात वावदान सुटलं, घरी जेवा. आता मी तो घरी गेली मी की तो नवरा मला भाऊ लागला गाणी म्हणायला. क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती है. हे म्हटलं हे मुंगूस तोंडाच्या वान मार्या म्हटलं. मा हात बी सुंदर आहे म्हटलं, मी लात बी सुंदर आहे म्हटलं. एक मारीन म्हटलं तर कोलंडे उड्या खात जाशील म्हटलं गांधी चौकात. मग मी तर काय सांगून दे त्या मजनूच्या अवलादी माझ्या नादीने लागायचं मला. लय खतरनाक बाई आहे मी. मग मी तर काय तिथून पुढे गेली मी. तो ते पोट्ट तो मी लक्ष ऐक नाही घरात. ते पोट्ट तिथे बाहेर गोट्या खेळत होतं. त्याला म्हणलं पिंड्या असं गावाबाहेर एकटं दुखतं गोट्या खेळू नको. तुम्हाला म्हटलं पिंड्या गोट्या खेळू नको इथं. आपल्या गावात न पोरं पकडणारी टोळी येईल. मला काय म्हणतो संध्या मावशी ते टोळीवाले तुझ्यासारखी सुंदर बाई सोडून माझ्यासारख्या कशात पकडतील? आता असे संस्कार लावले का तो पट्ट्याला तुया? मग नाही तर काय. मला सांग तू कुठे उलटली होती काल? मला घरी बोलवलं, तू कुठे गेलती? नाही मला माहितीये तू आमच्या दुकानात जाऊन बसली होती. माझ्या दुकानातल्या पोरी सांगितलं मला. तू आमच्या दुकानात जाऊन गप्पा मारत बसली होती माझ्या नवऱ्यासोबत. तू काय म्हणलं त्याला? भाऊजी तुम्ही ना सचिन सारखे दिसता, तुम्हाला शर्ट लय चांगला दिसतो, आवडतावळे. तू काय करायचंय? त्या शर्ट कसा बी दिसो. मी आणले गोव्यावरून. मग काय? हॅलो. तर तुम्हाला सांगते मंडळी, या शोभाबाईसाठी मी त्या मंजुळाबाईची संगत सोडून दिली. ती मंजुळाबाईच्या घरी मी तिला बोलवायला जावो. तिच्या घरी गेली एकदा. तिचा नवरा पण गाणं म्हणायला लागला. क्या बोलती तू? म्हणलं क्या वय बोलू? म्हणजे सुन. म्हणलं सुना. आधी काय खंडाला? म्हणलं हा चाल म्हटलं मी तयार आहे म्हटलं खंडाळ्याला यायला. लागला पळायला सायकल घेऊन. मग तुकडा मेला. त्याला पकड धरून. तर म्हणलं दाखव त्या खिशात किती पैसे येत. मेल्याजवळ 10 रुपयाची चुरगळलेली नोट भेटली. म्हटलं 10 रुपयात मला खंडाळ्यात घेऊन जाशील का? म्हटलं मेल्या डुकर तोंडाच्या. म्हटलं असे नमुने मलाच भेटते का माझ्या जीवनामध्ये? काय सांगू तुम्हाला आता. आणि मला सांग आता तू कुठे हिंडून राहिली इकडं? नाही माझ्या कारभाऱ्याला पाहिलं का तू? मंजुळाबाईच्या अंगात आलं. मा कारभार तिथंच असेल. मग मंजुळाबाईच्या मला सांगते मंडळी, यो बुवा सकाळ झाली त्या मंजुळाबाईच्या गल्लीतून जे चक्रा मारणं चालू करतो. मंजुळाबाईचं तोंड पाहिल्याशिवाय याला काही चहा पाणी धकत नाही आणि असं चहा पाणी काही पचत नाही. मी याच्या मागावरच राहते. त्या दिवशी त्या बाग मध्ये घुसला. याला फोन केला. म्हटलं हॅलो कुठे म्हटलं तुम्ही? तर म्हणे मी गजानन बाबाच्या मंदिरात आहे. तू कुठे आहे म्हणे? म्हटलं तुम्ही ज्या मंदिरात आहे ना त्याच मंदिराच्या बाहेर उभी. म्हटलं गाडी घेऊन. तुम्ही आता बाहेर तुम्ही आत येऊ म्हणलं. तर असं मागच्या दारानं पळाला. आपल्या मायच्या मागे जाऊन लपला. आता याची माय सगळ्या गावात त्याचे गुणगान हिंडते. माई जनो लय गुणाचा, माई जनो लय शरीफ आहे बाबा. तिला काय माहिती आहे अशी मजनूच्या अवलादीनं पैदा करून ठेवले म्हणून. या बाईकडे पहा, त्या बाईकडे पहा, त्या बाईकडे पहा. ती मंजुळाबाई तिच्या अंगात एक दिवस आड देवी इतकी रिकामी आहे. मंजुळाबाईच्या अंगात आल्याशिवाय काही राहत नाही.
आणि हा पहिल्या फुरसतीत तिथं जाऊन तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतो. मंजुळा शुद्धीवर, मंजुळा शुद्धीवर ये. हा, त्या दिवशी नेऊन सुई टोचली तर एका मिनिटात मंजुळीची देवी पळून गेली, मंजुळी बी पळून गेली, झोपा बी पळून गेला. असा आता त्या दिवशी हे संध्याबाई आपली ओट्यावर ना पाय घासत बसली होती थंडीची. हा, तर तिला काय म्हणतो, संध्याबाई तुम्हारे पैर जमीन पे मत रखो, बहुत खूबसूरत है, मैले हो जाएंगे. आता ते नेमकं ऐकलं संध्याबाईच्या नवऱ्यानं. हा, आणि पाया पायाने मारला. हा, असे रिकामे धंदे करतो हा माणूस. आता काय सांगायचं तुम्हाला. ही पोरगी आणली, हा नंदाची पोरगी ही जुही. हिला आणलं स्वयंपाक पाणी शिकव म्हणून. तर हे पोरगी निराते मोबाईल घेऊ इथं व्हिडिओ काढ तिथं व्हिडिओ काढ, मला जर अशी मदत करत नाही. हे आल्यापासून समजा गावातले पोट्टे आमच्या गल्लीतून चक्रा मारते. मामी काय चाललं, मामी काय चाललं. म्हटलं मेल्या हो तुमची मामी गावापासून झाली रे मी. आधी मला मावशी म्हणायचे तुम्ही. मग मी ते काय अशी पोट्टी आहे जुळे, चाल बरं आता. स्वयंपाक पाणी कर तू. आता मामाला पकडून आणू आपण. आता त्या मंजुळीच्या अंगात आलं म्हणताय तर तिला आता ते पकडून ते सुई आणि एखादी काडी आण चांगली. चांगलं वेळून हाणत हाणत घरी आणू मग आता. मग नाही तर काय, तुम्ही काय नुसते ऐकून राहिले टाळ्या गेल्या वाजवानं. तोंड वाजवलं एवढं मॅट. मग नाही तर काय.